त्यासाठी काय प्रिकॉशन घेतल्या पाहिजेत, तर त्याची सुद्धा आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊ. एक 2-3 पॉइंटच तुम्हाला सांगतो, की कधी कुठल्याही अनोळखी व्यक्तीकडून तुम्हाला फोनवरून जर कॉल केला गेला आणि तुम्हाला ओ-टी-पी विचारण्यात आला, तर ओ-टी-पी तुम्ही अनोळखी व्यक्तीला फोनवरून कधीही सांगू नका. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीने तुम्हाला एखादी लिंक पाठवली असेल, तर ती अनोळखी लिंक असेल, तर ती कधीही ओपन करू नका. त्याचप्रमाणे जो ईमेल जो आहे तुमचा, तो ईमेल तुम्ही जर सेटिंगमध्ये गेले ईमेलच्या, तर त्याच्यामध्ये 2 स्टेप व्हेरिफिकेशनची एक सेटिंग असते. तर ती 2 स्टेप व्हेरिफिकेशनची सेटिंग तुम्ही ॲक्टिव्ह करून घ्या. कारण त्याचा फायदा असा होतो, की जर तुमचा कॉम्प्युटरचा आधार घेऊन कोणी समजा लॉग इन करत असेल किंवा कुठल्याही कॉम्प्युटरवरून तुमच्या ईमेलवरती लॉग इन कोणी करत असेल, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येत असतं आणि जेव्हा तुम्ही तिथून त्याला येस किंवा ओके करता मोबाईलवरून, त्यावेळेसच ते लॉग इन सक्सेसफुल होऊ शकतं. म्हणजे एक प्रकारे कंट्रोल नेहमी तुमच्या हातात राहील.